नमस्कार. आवाज येतो आहे माझा? आता सध्या व्हर्च्युअली क्लास असल्यामुळे हा प्रश्न नियमाने सवयीने पडतो, आवाज येतो आहे का माझा, त्याच्यामुळे विचारला. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. चराचरामध्ये वास करणारे सद्गुरू, शक्तिरूप आणि इथे बसलेले समस्त श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम या संस्थेसाठी मी आजन्म कृतज्ञ राहील. लहानपणापासून जिव्हाळ्याचा विषय होता माझ्यासाठी कीर्तन. कधी करता आलं नाही, इच्छा आहे, पण लहानपणापासून ज्या गोष्टींशी नाळ जोडल्या गेली त्या संस्थेत येऊन आज माझे छोटे विचार तुमच्यासारख्या उदार हृदयी रसिकांसमोर मांडता येत आहेत, याच्यासारखं भाग्य नाही. खरे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे नारदीय भक्तिसूत्र यातील 28वं सूत्र आज मी विवेचनाला घेतलं आहे. आल्यानंतर कळलं की आजची तारीखही 28 आहे आणि आपण घेतलेलं सूत्रही 28वं आहे. नारदीय भक्तिसूत्र आणि वेद याची सांगड घालून हे काही विचार तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करते. कालिदासांनी त्याच्या रघुवंशम नावाच्या महाकाव्यामध्ये सुरुवात करताना म्हटलं आहे, क्व सूर्यप्रभव वंशः वचाल्प विषयामतिः, की कुठे तो सूर्यवंशी रघुवंश आणि कुठे माझे अल्पमती. तितीर्षु दुस्तरम मोहात उडुपेनास्मि सागरम. म्हणजे त्या रघुवंशाचं वर्णन मी करणं म्हणजे छोट्याशा नावेनी भवसागर तरून जाण्यासारखं आहे. तशीच काहीतरी अवस्था माझीही आहे, कारण पुस्तक हातात घेतल्यानंतर सोडावंसं वाटत नव्हतं. पण मी मगाशी म्हणताना म्हटलं की विषय मर्यादित कुठे करायचा हे निवडणंसुद्धा माझ्यासाठी फार जोखमीचं होतं. तरीसुद्धा सद्गुरू करून घेतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि विवेचनाला सुरुवात करते. आपण सगळे कीर्तनाचे विद्यार्थी असल्यामुळे भक्ती म्हणजे काय हा विषय किंवा हा प्रश्न आणि याचं उत्तर तुमच्या सगळ्यांना माहिती असेलच. भक्ती म्हणजे काय तर भगवंताची उपासना, असा एक साधा आपण त्याची छोटी व्याख्या करू शकतो. भगवंताची उपासना आहे असं मानून आपलं अंतःकरण भगवंताला अर्पण करून, आपलं अंतःकरण म्हटलंय, शरीर नाही, अंतःकरण अर्पण करून त्याच्या दिव्य प्रेमाच्या स्पर्शाने आपले नित्याचे जीवन कसे व्यतीत करावे याच्यावर भक्तिसूत्रामध्ये नारदांनी भर दिलेला दिसून येतो. कसं आहे, सगळ्यात वाईट आणि चंचल एकच आहे, ते म्हणजे मन. की त्याला आपल्याला सीमितही करता येत नाही आणि त्याला आपल्याला थांबवताही येत नाही. की आज इथे सगळेजण बसले आहेत, प्रत्येकाचं मन कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये गुंतलेलं आहे. पावसाळ्याचे दिवस आहे, जाता येईल का, आपण इथे बसलो आहे, आपल्याला विषय समजेल का, असे अनेक विचार आपल्या मनामध्ये असतात आणि प्रत्येकाच्याच मनामध्ये असतात. भक्ती 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 मला खरं तर गंमत वाटली, कारण वेदांमध्ये प्रत्येक वेदांमधलं सार सांगण्यासाठी काही सूत्रांची रचना केलेली आहे. सूत्र नाही आहेत, ती सूत्र आहेत. श्रौतसूत्र आहे, गुह्यसूत्र आहे, शुल्बसूत्र आहे. प्रत्येकाचं प्रमाण, प्रत्येकाचे विषय वेगवेगळे आहेत. पण भक्ती कशी करावी याच्यावरही सूत्र लिहायला नारदांना वाटलं, ही बाबच खूप कौतुकाची आहे. कारण प्रत्येक नवीन पिढीपर्यंत ही भक्ती परंपरा जावी किंवा या भक्ती संप्रदायाचं जे बीज आहे ते रोवल्या जावं याच्यासाठी प्रयत्नरत असलेलं एकमेव म्हणजे कीर्तन. नवविधा भक्तींमध्ये पहिल्यांदा श्रवणम ही पहिली भक्ती सांगितलेली आहे. ऐका,
आणि आपल्याला त्याच्या अगदी विरुद्ध गोष्ट येते, ती म्हणजे बोला. श्रवण. कानाचा विषय आहे, कान हे आपले इंद्रिय आहे, त्याचा विषय श्रवण. पहिल्यांदा ऐका, मग कीर्तनम. नाम संकीर्तन असा शब्द बऱ्याचशा दक्षिण भारतामध्ये वापरला जातो. कीर्तन नाही म्हणत, ते नाम संकीर्तन आहे असं म्हणतात. या नामसंकीर्तनामध्ये जसं मी वेदांचा वर्ग घेताना हे नेहमी सांगत असते की बरेच प्रश्न येतात की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 मुख्य वेद आहे, आपल्याला माहिती आहे. ऋग्वेदाचा विषय काय आहे, तर ऋचांचा वेद म्हणून ऋग्वेद. मग त्या ऋचा कशा आहेत, काय आहेत हे नाही, फक्त ऋचा जिथे भरणं आहे तो ऋग्वेद, ऋचांचा वेद म्हणून ऋग्वेद. मग यजुर्वेद काय आहे, यजुर्वेद म्हणजे यज्ञसंस्थ, यज्ञधर्म याच्याबद्दल भाष्य करणारा यजुर्वेद. सामवेद काय आहे, तर सामवेद म्हणजे ऋग्वेदातल्या ऋचांचं गायन कसं करावं याचं मार्गदर्शन करणारा सामवेद. आणि अथर्ववेद म्हणजे तुमच्या माझ्या सामान्यांच्या आयुष्यातला जनसामान्यांचा वेद म्हणून अथर्ववेद. मग इथे जेव्हा आपण वेदांचे असे वेगवेगळे भाग करतो, खरं तर वेदराशी ही एकच होती, पण व्यासांना असं वाटलं की प्रत्येक मनुष्याच्या बुद्धीमध्ये एकाच वेळेला सगळ्या वेदराशी सामावू शकत नाही, त्यामुळे त्याचे जर विषयानुरूप आपण भाग केले तर कदाचित ते वेद त्यांच्या स्मरणात राहतील. या सगळ्यामध्ये मला एक सामान्य आणि एक महत्त्वाचा धागा सापडला, तो म्हणजे भक्ती. वेदांमध्ये कुठली भक्ती सांगितली आहे, वेदात असं काय सांगितलं आहे? वेदांमध्ये तर सगळे संस्कृत ऋचा आहेत. संहिता पहिले येते, मग ब्राह्मण ग्रंथ येतात, ज्याच्यामध्ये ज्या संहिता आहेत त्या संहितांचं विनियोग कसा करायचा, कशा पद्धतीने त्याची गुंफण घालायची, त्याचे अर्थ कसे घ्यायचे हे ब्राह्मण ग्रंथ सांगतात. आरण्यकांमध्ये काय सांगितलं आहे, तर आरण्यकांमध्ये तुम्हाला त्याच्यातलं तत्त्वज्ञान समजून घ्यायचा विषय आरण्यकांमध्ये येतो. आणि उपनिषद ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. उपनिषदांमध्ये सुद्धा ज्याला वेदांत या नावाने ओळखलं जातं त्याला उपनिषद म्हणतो. 28वे जे सूत्र आहे नारदांचं ते आहे तस्या ज्ञानमेवं साधनम इति एके. संधिच्छेद करून सांगते, तस्या षष्ठी विभक्ती वापरली आहे, स्त्रीलिंग. कोण? भक्ती. तस्या भक्ती, ज्ञानम एव, ज्ञानच जो च वापरला जातो, एवं म्हणजे हीच, साधनम हे साधन आहे. कशाचं? भक्तीचं. भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे, भगवंत हे साध्य आहे. साधन काय काय आहेत? जप आहे, तप आहे, ध्यान आहे, धारणा आहे, या सगळ्या गोष्टी साधन आहेत. या सूत्रामध्ये विशेषतः ज्ञान हे भक्ती प्राप्त करून घेण्याचं साधन मानलेलं आहे. भक्ती हे साध्य आहे. आणि कशाच्या माध्यमातून प्राप्त होईल ती भक्ती? तर ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त होईल. असं इति एके, असं कोण्या एकाचं मत आहे असं नारद म्हणतात. हे स्वतःचं नाही. कोण्या एकाचा अनुवाद, कोण्या एकाच्या मनातली ही भावना किंवा कोण्या एकाच्या म्हणण्याचं हे तात्पर्य या सूत्रामध्ये त्यांनी एके या शब्दाने आपल्याला स्पष्ट केलेलं दिसून येतं. कोणी जाईल म्हणाला की असं कसं म्हटलं नारद तुम्ही, तर हे माझं नाही, हे कोण्या एकाचं मत आहे असं मी सांगतो. तस्य ज्ञानमेव साधनम इति एके. असं तुम्हाला इथपर्यंत यायचं होतं, साध्य होतं संस्था, त्याच्यासाठी अनेक साधनांचा आपण उपयोग केला आणि आपण शेवटी साध्यापर्यंत येऊन पोचलो. हे जितकं सोपं आहे तितकी भक्ती नाही. पुराणांमध्ये, कथांमध्ये, कथानकांमध्ये अगदी भक्त प्रल्हादापासून आपण भक्ती भक्ती ही वाचत आलो, ऐकत आलो. आख्यानांच्या माध्यमातून बरेचदा आपल्याला या विषयावर निरूपण होताना दिसतं. वर्षानुवर्ष लोक येतात, कीर्तन ऐकतात, त्या दिवशी खूप प्रभाव असतो, नंतर विसरून जातो. माझं वैयक्तिक मत असं आहे की भक्ती समजण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ती सकाम आहे, निष्काम आहे, निर्गुण आहे, सगुण आहे याचा विचार करण्यापेक्षा तुमचं मन त्या ठिकाणी गुंतलंय का, तुम्ही तुमच्या मनाला तिथपर्यंत नेऊ शकताय का, हा विचार आधी महत्त्वाचा आहे.
आधीच्या सूत्रांमध्ये बोलताना असं म्हटलं की कर्म, ज्ञान आणि योग या तीनही गोष्टींपेक्षा श्रेष्ठ काही असेल तर ती भक्ती आहे. भगवद्गीतेतले 18 अध्याय वाचत असताना 12वा अध्याय भक्तियोग होतो. त्याच्या आधी ज्ञान, कर्म, संन्यास योग वगैरे येऊन गेलेले आहेत आणि नंतर भक्तियोग आलेला आहे. भगवद्गीतेतला भक्तियोग वाचत असताना, भगवद्गीता म्हणजे उपनिषदच आहे. प्रस्थानत्रयी याच्या नावाने उपनिषद म्हणून भगवद्गीतेलाही मानलं जातं. ब्रह्मसूत्र व्यासांचं आहे, त्याच्यानंतर भगवद्गीता आहे. या दोन्ही गोष्टींना उपनिषदांमध्ये स्थान आहे. उपनिषद हे नाव जरी आपल्याला फार मोठं वाटत असलं तरीही त्याच्यातनं आपल्यासारख्या व्यक्तींनी सामान्यपणे घेण्याचा एकच अर्थ आहे, तो म्हणजे अंतिम सत्य. ब्रह्म या शब्दातच मुळात ज्ञान हा अर्थ दडलेला आहे. ब्रह्मसूत्र किंवा आपण जेव्हा भगवद्गीतेचा एखादा अध्याय संपवतो त्यावेळेला आपण काय म्हणतो? ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः. ब्रह्मविद्या ही ज्ञान तुम्हाला त्यातनं प्राप्त होत आहे आणि हेच या सूत्रात सांगितलेलं आहे. पण या सूत्राला अशा पद्धतीने त्यांनी इतक्या अप्रतिमरित्या वेगवेगळ्या पैलूंनी उलगडलं आहे की जसं आपण एखाद्या रस्त्याने छान चाललोय आणि एक सुंदर तुम्हाला महाल दिसतोय, कुतूहल म्हणून तुम्ही त्या महालात प्रवेश करता. प्रवेश केल्यानंतर एक एक तुम्ही दालनात जात जात तुम्हाला अजून काय असेल असं गुंतवून ठेवलं या सूत्रामध्ये तुम्हाला. वेदांत दर्शन जसं आपण उपनिषदांचा मगापासून विचार करतोय, वेदांत दर्शनामध्ये साधन चतुष्टय नावाची एक संकल्पना आहे. आदि शंकराचार्यांनी त्यांच्या विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये याच्यावर खूप सुंदर निरूपण केलं आहे. खरं तर पूर्ण ग्रंथच वाचनीय आहे, पण आजच्या विषयाला अनुषंगेल असा फक्त एक धागा मला त्यातला तुमच्यापर्यंत प्रस्तुत करायचा, तो म्हणजे साधन चतुष्टय. साधन चतुष्टय, आता आपण साधनावरच आहे अजून. भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञान हे साधन आहे, हा साधा अर्थ या सूत्राचा आहे. साधन चतुष्टय म्हणताना त्याच्यामध्ये पहिली पायरी येते ती म्हणजे विवेक. आपल्याकडे आपण सत्सद विवेक बुद्धी असं सरळ म्हणतो. सद असद विवेक बुद्धी. सद म्हणजे काय चांगलं आहे आणि असद म्हणजे काय चांगलं नाही, याच्यातला विवेक निरक्षीर विवेक येतू अशा पद्धतीने आपल्याला तो समजता आला पाहिजे. नित्या अनित्य वस्तू विवेक असं ते सूत्र आहे. विवेक कशाला म्हणायचं तर नित्य अनित्य याच्यातला विवेक तुम्हाला कळला पाहिजे. हे कोणाला सांगायचं आहे? बुद्धीला सांगून उपयोग आहे का? नाही, मनाला आधी सांगितलं पाहिजे. कारण मनाला वाटतं तेच बुद्धी करते, कारण बुद्धीला वाटतं ते मन करतंच असं नाही आहे. पण मनाला पहिला आपल्याला प्रेफरन्स द्यावा लागतो. माझ्या मनात होतं म्हणून मी केलं. नित्यानित्य वस्तू विवेक. आता थोडंसं वेदांताच्या तलावामध्ये आपण जाऊया, लगेच मग तीरावर येऊन विषयाकडे पुढे जाऊ. याचं एक सूत्र आहे ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. इथे परत ब्रह्म शब्द आला म्हणजे ज्ञान आलं. काय सत्य आहे? ब्रह्म हेच सत्य आहे आणि हे सगळं जे जग आहे ते मिथ्या आहे. मग कशाला जन्माला आलो आम्ही? जगात जर काहीच नाही आहे तर मग जन्माला येण्याचा उपयोग काय? आम्ही म्हटलो होतं आम्हाला जन्माला गेलं नाही. बऱ्याचशा विचारांमध्ये आपल्याला असं दिसून येतं, अमुक अमुक स्तोत्र वाचल्यानंतर तुम्हाला दीर्घायुष्य मिळतं. असे काही जण विचारणारे आहेत, मॅडम या स्तोत्रांनी दीर्घायुष्य मिळतं म्हणजे आज मी 80 वर्षाचा आहे तर हे साधारण एक 85 वर्षापर्यंत वगैरे मला आयुष्य मिळेल का 5 वर्षाचं?
जे काही दिलेलं आयुष्य आहे ते दीर्घायुष्य कसं होतं? सत्कर्मयोगे वय घालवावे. तुम्हाला कीर्तनशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी 2 वर्ष दिलेले आहेत. तुम्ही 2 वर्ष सचोटीने अभ्यास केला तर तुम्हाला जे यश प्राप्त व्हायचे ते होणारच आहे. 2 वर्षामध्ये तुम्ही 20 वर्षसुद्धा प्रौढ होऊ शकता किंवा 2 वर्षामध्ये तुम्ही शिकून काहीच तुमच्या हाती लागू शकत नाही. अशा दोन्ही शक्यता आहेत. आधीच अशी गुरुकुल पद्धती होती. गुरुकुल पद्धतीमध्ये उपनयन संस्कारानंतर तुम्हाला गुरुगृही जावं लागायचं. तेव्हाच आईवडील असे नव्हते, नाही नाही तो लहान आहे, 6च वर्षाचा आहे, 8च वर्षाचा आहे, मी कशी राहील माझ्या मुलाशिवाय, असं कोणीही म्हणत नव्हतं. 8 वर्षाची मुलं वेदांत उपनिषदांचा सगळा अभ्यास पाठ करून गुरुगृहातनं परत यायचे. साधन कशाचं? ज्ञानप्राप्तीचं साधन आहे ते. आता वेदांतामध्ये अजून एक संकल्पना सांगितली की नित्य अनित्य म्हणजे काय. आता आपल्या साधारणतः लक्षात येतं की नित्य म्हणजे जे नियमित आहे ते नित्य, आणि अनित्य म्हणजे जे इररेग्युलर आहे, ज्याला आपण म्हणतो रेग्युलर इररेग्युलर. अनित्य म्हणजे काय? तर जे नियमित नाही ते. आता ही झाली आपली सामान्य बुद्धी. आता याच्यामध्ये नित्यानित्य म्हणजे काय सांगितलं त्यांनी? तर नित्य या 3च गोष्टी आहेत. त्या म्हणजे जीव, ब्रह्म आणि प्रकृती. इथे परत ब्रह्म आलं म्हणजे परत ज्ञानच आलेलं आहे. आपल्याला भक्ती ही सहज साध्य होणारी गोष्ट वाटत असली त्यात गैर काहीच नाही, सहजच आहे. कारण या सूत्रामध्ये पुढे जाऊन नारदांनी किंवा उकल करताना असं म्हटलेलं आहे की मी ज्या लोकांना ज्ञान नाही त्यांच्या भक्तीला काही उपयोग नाही का? हा सुद्धा प्रश्न पडतो ना की प्रत्येक वेळेला ज्ञानच असलं पाहिजे असं काय आहे. म्हणून मी सांगत असते की ज्ञान आकलन या 2 पायऱ्या. पहिल्यांदा ज्ञान होणं, म्हणून त्याला इंग्रजीमध्ये आपण नॉलेज असं म्हणतो. सगळ्यात पहिल्यांदा कुठल्याही गोष्टीची ओळख होणं ही फार गरजेची गोष्ट आहे. टू नो KNOW, माहिती होणे ती गोष्ट. फक्त तुम्हाला माहिती होणे की गॅसवर भांडं ठेवल्यानंतर जर नुसत्या हातांनी उचललं तर हात भाजतो, हे ज्ञान आहे तुमचं. आकलन काय आहे? गरम भांडं उचलताना कुठल्या तरी कापडाने ते उचलावं, हे आकलन आहे. गरम भांड्याला हात लावून तसंच उचलणं याला म्हणतात पडत मूर्ख. दासबोधातलं पहिला समास आहे पडत मूर्खावर. ज्ञान ही इतकी खरंच गरजेची गोष्ट आहे का हो? की ज्ञानाशिवाय काहीच नाही आहे का? या जगामध्ये अनेक अज्ञानी लोक आहेत. मग ते जर भाबडेपणाने किंवा जीव ओतून कुठल्याही देवतेची भक्ती करत असतील तर मग त्यांच्या भक्तीला काही उपयोग नाही का? तर नाही. प्रत्येक वेळेला भक्ती ही सगुण निर्गुणाचा विचार करूनच केली पाहिजे असा नियम नाही. तो विवेक आहे. गाणगापुरामध्ये निर्गुण पादुका आहे. लाखो लोक दर्शनाला जातात, निर्गुण आहेत त्या. तरीसुद्धा लोकांचा भाव आहे त्या ठिकाणी, भक्ती आहे. मग ते गैर आहे का? नाही. मला विचाराल तर मी याचीही अजून सोपी व्याख्या अशी केलेली आहे. अनन्य भावाने मनाने देवतेला शरण जाणे म्हणजे भक्ती. तुम्ही 25 माळा जप करता की 51 गुरुचरित्र म्हणजे 51 अध्यायांचं गुरुचरित्राचं पारायण करता, मग शौच अशौच पाळून करता, हा कर्मकांडाचा भाग झाला. कर्म फार पुढे आहे, त्याच्या आधी भक्ती आहे. सोपान चढत असताना पहिलं सोपान भक्तीचं आहे. भक्ती वाचून मुक्तीची मज लागली से व्याधी, विठ्ठला मीच खरा अपराधी, असा एक अभंग आहे. भक्तीशिवायच मला मुक्ती हवी आहे, करायचं काही नाही पण मला देवा मुक्ती हवी आहे. म्हणून वेदांत दर्शनातल्या ज्या पहिल्या पायरीवर आपण होतो ते म्हणजे विवेक. हा विवेक साधता आला पाहिजे, तो भक्तीने साधता येतो. आणि अनित्य वस्तू काय आहेत? एकच वस्तू असते अनित्य, पण तिचे 2 वेगवेगळे अनुभव आपल्याला येताना दिसतात. कधी सुखदायक, कधी दुःखदायक.
अनित्य आहे, काही सांगता नाही येत. हवामानाचा अंदाज अनित्य. कोणाला वाटतं पाऊस पडेल, कोणाला वाटतं पाऊस पडणारच नाही. गोष्ट एकच, मत दोन. याच्यातला विवेक साधता आला पाहिजे. याच्यातला विवेक साधत असताना नित्य पदार्थांकडे आपण जावं. कारण प्रकृती, ब्रह्म आणि जीव या गोष्टी एकात एक अशा कोशामध्ये आहेत. दुसरी पायरी येते, अत्यंत महत्त्वाची पायरी, वैराग्य. अंगाला भस्म फासलं आणि भगवे कपडे घातले, दारोदारी भिक्षा मागितली, मी वैराग्यात गेलो, होत नाही. वैराग्य म्हणजे काय? तर अनित्य पदार्थ जे आहेत, जे आज आपले आहेत की नाहीत, हा जो विषय येतो तो अनित्य आहे. अनिश्चितता तुम्हाला जिथून दिसून येते, त्या गोष्टींबद्दल तुम्हाला विरक्ती येणं म्हणजे वैराग्य. हे माझे, हे माझे, हे माझे. काय झालं अर्जुनाचं शेवटी? तेच झालं. नेऊन तर ठेवलं कृष्णाने रणांगणावर. लढ. कसा कसा लढू? माझेच सगळे आहेत, माझ्याच लोकांच्या विरुद्ध माझे गुरु, माझे भाऊ, माझे पितृतुल्य सगळे, त्यांच्या विरुद्ध मी कसा लढू? हे अनिश्चित आहे. तू जरी मारला नाहीस तरी यांचा मृत्यू अटळ आहे. त्याच्यामुळे तू त्याच्याबद्दलचा खेद करू नकोस. तू तुझा क्षत्रिय धर्माचं पालन कर. मग आलं का अर्जुनाला वैराग्य? त्याला वैराग्य नाही, त्याला कर्मप्रधानता किंवा धर्मपालन असं आपण त्याला म्हणू शकतो. वैराग्य येणं इतकी सोपी गोष्ट निश्चितच नाही. तर या अनिश्चित गोष्टींबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं आकर्षण नसणं म्हणजे वैराग्य. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, नको. म्हणजे आम्ही साड्यांच्या दुकानात गेलो, खूप साड्या पाहिल्या, पण ना मी त्यातली एकही घेतली नाही. आलं बाबा मला वैराग्य. नाही, अनित्य. किती सुंदर. म्हणजे खरं तर पाहिलं तर हे दोन्ही शब्द किती परस्पर विरोध आहे. अनित्य आहे आणि वैराग्य आहे. कसं? अनित्य आहे ना, आज मला वैराग्य येते, पण उद्या त्याच्याबद्दल मी परत आकर्षित झाली तर? आज नाही, ऐकून आलो. वैराग्य म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींचा त्याग करणे. आज नाही घेणार, पण 4 दिवसांनी परत गेलं तर नाही नाही, त्या दिवशी काही मला वाटलं नाही, पण आता देऊनच द्या. याला वैराग्य नाही म्हणत. त्या अनित्यामध्ये नित्य तुमच्या भावनेनी घर करणं म्हणजे वैराग्य. आज मला वाटत नाही, उद्याही वाटणार नाही, परवाही वाटणार नाही, याला वैराग्य म्हणू शकता. किंवा तशी तुमच्या बुद्धीची धारणा करणं म्हणजे वैराग्य. भारताचा राष्ट्रपती मला व्हायचा आहे, होऊ शकत नाही, अनित्य. वैराग्य. इतकी सोपी संकल्पना नाही, पण सोप्या भाषेत सांगायचं म्हणून उदाहरण. तिसरी पायरी येते, ती म्हणजे तितिक्षा. तितिक्षा याच्या आधी अजून एक भाग येतो, षटसंपत्तींचं अर्जन. षट संपत्ती आहेत. आपल्याला जेवणामध्ये षड्रस माहिती आहे, निसर्गातले षडऋतू माहिती आहेत. षट संपत्ती काय आहे? भगवद्गीतेमध्ये दैवासुर संपत्ती योग सांगितलेला आहे. दैव असुर संपत्ती योग. ते षट संपत्ती काय आहेत? तर त्यातली पहिली षट संपत्ती म्हणजे शम. शमन. एखादी गोष्टी आपण शमवतो, शांत करतो, त्याला शम म्हटलं जातं. जे काही विषय आहेत, विषय म्हणजे काय? संस्कृत, इंग्रजी, मराठी, हिंदी नाही. डोळ्यांचा विषय बघणे, कानांचा विषय ऐकणे, नाकाचा विषय
श्वास घेणे, सुगंध घेणे. जिभेचा विषय तुमच्या चव तुम्हाला समजते, त्वचेचा विषय स्पर्श समजतो. अथर्वशीर्षात आपण म्हणतो श्रोत्रम चक्षु, श्रोत्र कान, चक्षु डोळे, या प्रत्येकाचे विषय नेमून दिलेले आहेत. ते विषय, त्या विषयातनं विरक्त व्हायचं आणि चित्ताचं एकत्रीकरण करायचं आणि स्थिर व्हायचं म्हणजे शम. काय चाललंय बाहेर याच्याबद्दल आजच्या घडीला मला काहीच माहीत नाही हे म्हणणं म्हणजे हा किती मूर्ख आहे असं आपण सहज म्हणतो. जगात काय चाललंय हे माहीत नाही. माहीत नसण्याचे दोन प्रकार आहेत, कळत असून न कळल्यासारखं करणं आणि त्याच्यामध्ये रसच नसणं. हा झाला शम भाग. शम म्हणजे मी विरक्त आहे पूर्णपणे. वैराग्य आणि शम यामध्ये फरक आहे. वैराग्यामध्ये अनित्य गोष्टींबद्दल तुम्हाला विरक्त व्हायचं आहे आणि शमामध्ये नित्य गोष्टींबद्दल किंवा जे विषय आपले रोजचे आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला विरक्त व्हायचं आहे. विषय रोजचेच आहे, डोळ्यांनी दिसतंच, कानांनी ऐकायला येतच, जोपर्यंत तुम्ही कर्णबधीर नसाल तोपर्यंत. हे झाले शम. षटसंपत्तीतला पहिला शम. दुसरा येतो दम. दम न जरा आपण म्हणतो ना की दम घे. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांना विषयातनं ओढून आणायचं आहे तुम्हाला. मुलाचं लग्न करून दिलं, सून काही नीट वागत नाही, दिलंय ना लग्न करून, करतील ते त्यांचा संसार, तुम्हाला विचारलेत का सल्ले? निघा ना, विषयातनं बाहेर निघा. भक्ती साधणं किती कठीण आहे पा. जपाला बसलो, गॅसवर कुकर ठेवलाय, 3 चिट्ट्या झाले की बंद कर, पोळेवाली अजून आली नाही, असंख्य विचार, हातात जप सुरू आहे, अर्थ नाही. तुम्हीच तर सांगितलं भक्तीला काही लागत नाही. अरे हो, पण मन कुठे आहे? आहे का मन? नाही. आत्तापर्यंत विषयेंद्रियांना आपण ओढून आणलाय, पण आपल्याला कर्मेंद्रियांनाही ओढून आणायचं आहे. कर्मेंद्रिय म्हणजे पाद उपस्थ, पायुनी, तुमचे पाय हात, ज्यांनी कर्म होतं अशा कर्मेंद्रियांनाही तुम्हाला नका न करू, राहा एका ठिकाणी स्थित, त्याला दम. तिसरी पायरी येते ज्याचा उपयोग आपण रोज करतो, उपरती. इमरती सारखं साऊंड होतं ते, पण वेगळं आहे. उपरती. मला ना माझ्या चुकीची खरंच उपरती झाली. म्हणजे काय झालं? रिअलायझेशन. चूक माझी कळली, मला रिअलाइज झालं. अरे आहेत ना सुंदर शब्द आपल्याकडे, कशाला रिअलायझेशन, ॲक्च्युअलायझेशन वगैरे नका वापरू. उपरती सुंदर शब्द आहे. केलेल्या कर्माबद्दल परत एकदा विवेकनिष्ठ विचारांनी त्याला तपासून बघणं म्हणजे उपरती. केलं, मी कर्म केलं, मग मी चांगलं केलं की वाईट केलं? आता करून तर घेतलंय ना. बाण एकदा सुटला, तिथेच संपलं, मग जे होईल ते बघितलं जाईल. उपरतीचं म्हणताना त्यांनी इतकं सुंदर सांगितलं की बाह्य विषयांचा आश्रय न घेणे. तुम्हाला काय वाटतं याचा विचार करा, बाह्य विषय नको. माझ्या मनाला त्या क्षणी वाटलं, मी पूर्ण विचार करून तो एखादा निर्णय घेतला आणि त्याच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारचा रिग्रेट नाही, कुठल्याही प्रकारचा मला पुनर्विचार करावासा वाटत नाही आहे, आणि मी जरी केला तरीसुद्धा माझं उत्तर किंवा मी केलेला विचार हा योग्यच आहे, हे जिथे ठामपणे सांगता येतं ती म्हणजे उपरती. बाह्य विषयांचा आश्रय घ्यायचा नाही आहे, बिलकुल घ्यायचा नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमचं मन काय म्हणतं याच्याकडे तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. म्हणून सगळं रामदास स्वामींनी भोजनाचे श्लोक नाही लिहिले, मनाचे श्लोक लिहिले. कारण त्यांना माहिती होतं
सगळं नियमित ते करता येतं, मन काही स्थिर राहत नाही. यामध्ये येतं तिसरं साधनामध्ये जे षटसंपत्तींचं वर्णन आपण ऐकतो त्याच्यातलं पहिलं येतं शम, दम, उपरती. चौथी येते तितिक्षा. याच्यामध्ये येते तितिक्षा. तितिक्षा मुलींची नावं ठेवतात. तितिक्षा, समीक्षा. तितिक्षा हे साधन मोठं गमतीदार आहे. चिंता आणि शोक एका नाण्याच्या दोन बाजू. चिंता अनुस्वार काढला तर होते चिता. चितेप्रमाणे जाळते ती चिंता. आणि त्या चिंतेचा उगाच शोक करत राहायचा आपण. उगाच मला ना तिची खूप काळजी वाटते, मला ना तिची खूप काळजी वाटते. काळजी वाटते तर काळजी राहू दे ना, शोकात कशाला परिवर्तन करता त्याचं नका. चिंता आणि शोक रहित होऊन प्रतिकार न करता. चिंता आणि शोक आहे मनामध्ये, त्यांना त्याच्यापासून रहित होऊन प्रतिकार करायचा नाहीये. सगळ्या प्रकारच्या कष्टांना सहन करणे म्हणजे तितिक्षा. शाळेमध्ये अभ्यास केला नाही, मॅडमने सांगितलं तितिक्षा. खूप मार खाल्ला, तितिक्षा. प्रतिकार नाही करायचं, सहन करायचं. सगळ्या प्रकारच्या कष्टांना मी सहन करीन. प्रतिकार करायला कुठे सांगितलंय? मला साधनाची प्राप्ती हवी आहे ना. मग मी तितिक्षा साधनाचा उपयोग केला. चोरी करायची आणि पोलिसांनी पकडल्यानंतर चोरांनी म्हणायचं की मारा, हो मारा, खरंच मारा. तितिक्षा नाही. चिंता आणि शोकरहित तुम्हाला व्हायचंय. अरे भगवंताचं नाम जप करताना कसल्याला चिंता. साधं उदाहरण सांगते, ताजं ताजं सकाळचं आजचं. 8:30ला मी देवळात पोहोचले खाली. मला मोठी गंमत वाटत होती प्रत्येकाची. प्रत्येक जण देवाकडे येऊन काय मागतो रोज. आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेल्याशिवाय पाणी सुद्धा घेत नाही. नियम असतात प्रत्येकाचे, भावना आहे, श्रद्धा आहे, सगळा भाग आहे. ते आजकाल असतात ना इंटरव्ह्यू घेणारे बाहेर तयार. असं वाटलं क्षणभर की आपण बाहेर जाऊन काय मागितलं आज देवाजवळ, तुम्ही असा प्रश्न विचारावा. नाही, मुलाचं लग्न होत नाहीये, मुलाला चांगली मुलगी मिळाली पाहिजे, शिक्षणात गती मिळाली पाहिजे, असे विषय आपले. तुम्हाला गोष्ट माहिती असेल विवेकानंदांची, मला देव दाखवा, काहीही करा, मला देव बघायचा आहे. अरे नरेन, नाही रे बाबा, तसं शक्य नाही, मला देव बघायचं. तुमच्याशी बोलते ना ती कालीमाता, माझ्याशी का नाही बोलत? तुम्ही आणि मी वेगळे आहोत. नाही, आज मला देव बघायचं, मला दाखवा. बघायचं ना तुला देव, चल. खूप मनामध्ये काय मागू, काय मागू, काय मागू. झालं, कालीमातेने दर्शन दिलं. अफाट अचाट अशा शक्तीचं दर्शन बघितल्यानंतर विवेकानंदांचं अवसान गळून गेलं. कोण बघतोय, काय बघतोय, हट्ट तर केला, सहन झालं पाहिजे. झालं, तिने मूळ रूप धारण केलं, गाभाऱ्याच्या बाहेर आले. काय मागितलं नरेन? मला वैराग्य दे, विवेक दे. कुठे गेल्या इच्छा मनातल्या? काय मागितलं पहिल्यांदा? विवेक. मग मागितलं वैराग्य. असं होतं. कुठलेही विषय डोक्यात न ठेवता, ठेविले अनंते तैसेची राहावे. खिशामध्ये पैसा आहे पण देण्याची नियत नाही, ठेविले अनंते तैसेची राहावे. मला काही फरक पडत नाही, मी राहतो तसं बरं आहे. याला त्या उक्तीनुसार जगणं म्हणत नाही. अरे ठेविले अनंते तैसेची राहावे याचा अर्थ आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये कसंही खुरड्यात राहणं होत नाही. मनाला समाधानित करा, समाधानयुक्त विचारांनी जगा. हे नाही, ते नाही, ते नाही तक्रारी करण्यापेक्षा आहे त्यात आनंदात राहा, त्याला समाधान म्हणतात. ही तितिक्षा तुम्हाला ते करायला सांगते. नका ठेव चिंता, नका ठेव शोक, सोडून दिलाय ना. अवघ्या आशा श्रीरामार्पण.
श्रद्धा, 5वी पायरी. श्रद्धा. माझी अमुक अमुक देवावर असीम श्रद्धा आहे. असीम, दीर्घ सी वापरतो आपण. असीम श्रद्धा आहे. आणि अशी काही परिस्थिती आली की त्याच देवावरची श्रद्धा आपली डळमळीत होते, देव लगेच पाण्यात. याला वेद उपनिषदांचा एक सुंदर जोड दिलेला आहे त्यांनी. मला खूप आवडलं हे वाक्य. शास्त्र आणि गुरुवाक्यांमध्ये सत्यत्व मानणं म्हणजे श्रद्धा. आम्ही शास्त्रग्रंथांचा खूप अभ्यास केला. खूप. काय सूत्र आहे? अथातो ब्रह्म जिज्ञासा. कोणी पाहिलंय ब्रह्म? का ठेवायचं याच्यावर विश्वास? कुठे आहे ब्रह्म? का त्या ब्रह्मच माहिती नाही तर त्याची जिज्ञासा उत्पन्न होण्याची गोष्ट फार वेगळी आहे. का करायचं? हा का जिथे पडत नाही ना त्याला अंधश्रद्धा नाही म्हणत. मी जे करतो आहे ते चांगलंच असेल या मनातल्या सश्रद्ध भावना म्हणतात त्याला. श्रद्धायुक्त भावना आहे तुमची. आणि कशावर? शास्त्रांवर. ही जी भक्तिसूत्र तुम्हाला अभ्यासाला किंवा जी लिहिली आहेत, प्रत्येक भक्तिसूत्राला एक अर्थ आहे. अजून साधनांमध्येच आहे आपण, ज्ञानातच फिरतोय अजून आपण. त्या श्रद्धेला आणि गुरुवाक्यांमध्ये तुम्हाला सत्यत्वच असलं पाहिजे. तीन प्रकारची प्रमाणं सांगितली आहेत वेदांतांमध्ये. सगळ्यात शेवटचं प्रमाण आहे, एक आहे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे मला हे गुलाबाचं फूल दिसतंय, याचा सुगंध मला घेता येतोय, हे फूल गुलाबाचंच आहे. प्रत्यक्ष प्रमाण, सप्रमाण, विथ एव्हिडन्स. दुसरं प्रमाण येतं अनुमान प्रमाण. अनुमान, अंदाज. यत्र धूमः तत्र वह्नी. मग तो वह्नी कुठला आहे? स्वयंपाकघरातला आहे, पर्वतावरचा आहे, की बाहेर काही जाळलं त्याचं आहे? ते नाही. यत्र धूमः तत्र वह्नी. गंगायाम घोषः. गंगेच्या किनारी गायींची वस्ती आहे किंवा तिथनं आपल्याला गोपालांचा आवाज येतो, घोषः आवाज येतो, किंवा गंगेचा आवाज येतो. अनुमान आहे, तुम्ही घ्याल तसं आहे, अंदाज. आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं प्रमाण शब्द प्रमाण. शब्द प्रमाण काय असतं? याचं जिवंत आपल्यापर्यंत पोचल्या गेलेलं साहित्य म्हणजे वेद. शब्द प्रमाण. ते अग्निसूक्ताची सुरुवात अग्नी मिळे पुरोहितम न करता पुरोहितम अग्नी मिळे केले तर नाही का हो चालत? फरक काय पडतो? अग्निदेवतेचंच आहे ना ते. पडतो ना फरक. घरातल्या एखादा व्यक्ती मृता झाला, कशाला नेता स्मशानात? घरातच जाणार ना, घरातलाच व्यक्ती होता. का? प्रत्येक स्थानाला, प्रत्येक अग्नीला जसं वेगळं महत्त्व आहे. तुमच्या पोटामध्ये असलेला जठराग्नी, तो काही तुम्हाला जाळताना दिसत नाही, फक्त भूक लागते तेव्हा कळतं की नाही पोटात काहीतरी टाकायला हवं. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्तो पचाम्यन्नं चतुर्विधम्. देवाजवळ तेवणारा दिवा, त्यातला अग्नी वेगळा, स्मशानातला अग्नी वेगळा, यज्ञातला अग्नी वेगळा, उपनयन संस्कारातला अग्नी वेगळा, विवाहातला अग्नी वेगळा. 16 संस्कारांमध्ये जिथे जिथे अग्नी आहे तर प्रत्येक अग्नी वेगळा आहे. उदबत्तीतला अग्नी वेगळा, सिगरेटीतला अग्नी वेगळा. ओढता का उदबत्ती सिगरेट म्हणून? कधी नाही. म्हणजेच काय तर प्रमाण मानलंय त्यांनी, शास्त्र आणि गुरुवाक्य. कधी कधी प्रश्न पडतो मला की ही जी लहान लहान मुलं असतात आधी उपनयन संस्कारानंतर जायची गुरुगृही, का ऐकायचं आम्ही तुमचं गुरुजी? त्यांना नसेल वाटत का असं की हां आई वडिलांनी पाठवलं म्हणून आम्ही आलो, वेदांचं अध्ययन करायचं म्हणून केलं, पण का ऐकतो आपण कोणाचं? का ऐकतोय तुम्ही माझं? हाही प्रश्न येतोच. तर जिथे प्रमाण सिद्धता दिसून येते त्यांच्या कुठल्याही गोष्टी आपण सत्य आहेत अशा मानून त्याच्यानुसार मार्गक्रमण करणे
हे 5वं साधन आहे, श्रद्धा. आणि सगळ्यात शेवटचं, जे कधी मिळेल नाही मिळणार पण प्राप्त करण्याची इच्छा मनात ठेवली पाहिजे, ते म्हणजे अत्यंत दुर्मिळ आणि असाध्य समाधान. काय म्हटलंय समाधान म्हणजे? चिडचिड होते आपली कधी कधी. आई मला हे दे, थांब जरा. आई मला हे दे, थांब जरा. आई मला हे दे, थांब जरा. 3 झालं, 4 झालं, 5 झालं, 6 झालं, 7व्यांदा आईचा पारा चढतो. आई म्हणते घे एकदाच, झालं तुझं समाधान. हे समाधान आहे का? नाही. हा त्रागा आहे. ना पसंतीनी ना खुशीनी तुझ्या मनाचं कर असं म्हणून त्याच्यात माथी मारलेली ती गोष्ट आहे. त्याला समाधान नाही म्हणू शकत आपण. समाधानाची सुंदर व्याख्या केली आहे. चित्ताची इच्छापूर्ती म्हणजे समाधान. चित्ताची इच्छापूर्ती. चित्त, मन. खूप दिवसांपासून श्रीखंड खायचं होतं. खूप 6-8 महिने झाले श्रीखंडच खाल्लं नाही. एका बैठकीत 4-5 वाटे श्रीखंड. आज मनाचं समाधान झालं नाही. तुमच्या जिभेचं समाधान आहे ते. चोचले, ज्याला आपण शब्द वापरतो, जिभेचे चोचले असा शब्द आपण वापरतो. तुमच्या जिभेचं समाधान आहे ते, चित्ताचं नाही आहे. नाही, अजून 1-2 वाट्या चाललं असतं. हे तुमचं मन आहे जे अजूनही अपूर्ण आहे. त्याला पूर्णत्व द्या, त्याची परिपूर्तता करा, म्हणजे समाधान. या सगळ्या साधनांचा ज्ञानात्मक विचार करून तुम्हाला भक्ती साधता येते. ते गाणं आहे, तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना. त्या तिथे पलीकडे तिकडे नेमकं कुठे, अशी भक्ती आहे. मिळाली तर बाजूलाही मिळेल, नाहीतर खूप गोष्टीतनं पार होऊन तुम्हाला तिच्यापर्यंत पोहोचावं लागेल. आणि चौथं साधन चतुष्टयातलं एक साधन म्हणजे मुमुक्षता. मुमुक्ष, बंधनातून मुक्त होण्याची इच्छा. 4 वर्ष झाले लग्नाला. आता मला नाही वाटत मी यांच्या घरात संसार करू शकेल. बंधनातून मुक्त होते, मुमुक्षु नाही. बंधनं म्हणजे काय? ही बंधनं आपली जी माया, मोह, मद, मत्सर, या बंधनातनं मुक्त व्हायचं आहे तुम्हाला. आणि ती इच्छा, इच्छा म्हटलं इच्छा पूर्ती नाही, इच्छा फक्त तुमच्या मनामध्ये येणं म्हणजे मुमुक्षत्व, मुमुक्षता. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये बंधनातून मुक्त होण्याच्या इच्छेचा उदय होत नाही, तोपर्यंत वरच्या 3 साधनांना काहीही अर्थ नाही. मग असं करता येईल का? पहिल्यांदा मुमुक्षत्व घेतो, मग वैराग्य, विवेक आणि बाकी मग षडसंपत्तींचं अर्जन नंतर होईलच? नाही. तुम्ही मुक्त, बंधनातून मुक्त व्हाल, पण तुमच्यात विवेक कुठून आला? वैराग्य कुठून आलं? शमदम कुठे गेले? मुमुक्षत्व एकदम नसतं मिळत. या सगळ्या साधनांचा ज्ञानात्मक विचार भक्ती साधताना केला पाहिजे. भगवद्गीतेतला 7वा अध्याय आहे. त्याच्यामध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितलेले. चतुर्विधा भजन्ते माम जनः सुकृतोर्जुन, आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. भगवद्गीता तुमच्या सगळ्यांच्या वाचनात असेलच. तुम्हाला एक गोष्ट सापडली असेल त्यात कदाचित. प्रत्येक ठिकाणी संवाद दोघांचाच आहे, कृष्ण आणि अर्जुन. प्रत्येक ठिकाणी कृष्णाने अर्जुना नाही म्हटलंय, भरतर्षभ, कौंतेय, धनंजय असं म्हटलंय. आई आणि मुलाचं असंच नातं असतं. आईनी आपलं नाव घेऊन आपल्याला बोलवलं म्हणजे आईचं काहीतरी बिनसलं. आजकाल असतात ना घरामध्ये पेट नेम, निक नेम नावाची पद्धत. नाही, तसं माझं नाव गुणवंतराव आहे, पण मला बंड्या या नावाने ओळखतात.
प्रत्येक वेळेला कृष्णाने हे अर्जुना असं म्हटलं असतं तर अर्जुनच राहिला असतं ना. महाबाहो त्याच्यामधल्या सामर्थ्याची जाणीव त्या ठिकाणी करून देण्यासाठी वेगवेगळ्या विशेषणांचा उपयोग केलाय. कौंतेय, तू कोणाचा पुत्र आहेस? कुंतीचा पुत्र आहेस. भरतर्षभ, या साम्राज्याचा तू स्थापक आहेस. आणि असा आहेस तू, असा काय हातपाय गाळून बसतोस? त्यातला पहिला भक्त सांगितलेला आहे आर्त भक्त. आर्त, आर्ततेने केले जाते ती आरती. सुख करता दुःख करता वर्ता विघ्नाची नाही. सुख करता काय? आर्तता ठेवा ना आरती. का लता मंगेशकरांची आपल्याला गोड वाटते आरती? का पसायदान आपल्याला गोड वाटतं? आर्तता. एक भक्त आर्त असतो. मग त्याच्या समोर कुठलाही उपसर्ग लावा तुम्ही. तुषार्त, एकच उपसर्ग सध्या आठवतोय, बाकी काही आठवलेत तर सांगा. तृषार्त नाट्यपद आहे एक. नको विसरू संकेत मिलनाचा, तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा. नका म्हणू ना प्रेम म्हणून, म्हणा भगवंताला तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा. आर्त म्हणजे काय? असा भक्त जो शारीरिक कष्ट, धनवैभव नष्ट झाल्यावर दुःख दूर करण्यासाठी हाक मारतो. शारीरिक कष्ट खूप झालेत देवा, असलं नसलं सगळं वैभव गेलं, आता मी तुझ्या दारी आलोय. हा आर्त भक्त. दुसरा भक्त येतो जिज्ञासू. वेदांमध्ये प्रश्नोपनिषद शिकवत असताना एक सुंदर वाक्य आलंय. ज्यांचा अभ्यास झालाय त्यांना लक्षात येईल ते वाक्य, की प्रश्नोपनिषद याच्या नावातच आहे प्रश्नांच्या माध्यमातून पुढे गेलेला उपनिषदाचा प्रवास. त्याच्यामध्ये पहिली ओळ आहे की या उपनिषदामध्ये गुरूंना जिज्ञासू विद्वानांनी प्रश्न विचारलेले आहेत. जिज्ञासू, जिज्ञासू हा शब्द आहे, त्याची भावना आहे जुगुप्सा, विचारण्याची इच्छा, जाणून घेण्याची इच्छा म्हणजे जुगुप्सा. जिज्ञासू म्हणजे काय? तर ज्या प्रभुतत्वाची मला भक्ती करायची आहे, ज्या प्रभुतत्वाबद्दल मला जाणून घ्यायचं आहे, त्या जाणीवेतून जे काही माझ्याकडनं घडतं सत्कर्म, असा सत्कर्म करणारा भक्त म्हणजे जिज्ञासू. जाणून करतोय तो सगळं. एखाद्याने अजाणतेपणाने देवतेची भक्ती केली, मग काय पाप आहे का ते? तुकारामांनी नैवेद्य म्हणून दाखवलेल्या भाकरीला कुत्रा तसाच घेऊन जात असताना तुकाराम मागे धावले, अहो तसं खाऊ नका, तूप लावून खा, नाही तर घशात अडकेल. ही भक्ती आहे. नामदेव सगळे जागे आहेत म्हणजे. अशा प्रभुतत्वाला जाणून जो भक्ती करतो तो जिज्ञासू भक्त. तिसरा प्रकार येतो अर्थार्थी. धनार्थी, लाभार्थी, पुत्रार्थी लभते पुत्रान्, मोक्षार्थी लभते गतिम, जपेत गणपती स्तोत्रम षड्भिर्मासे फलम लभेत. भोग ऐश्वर्य यांची प्राप्ती व्हावी याच्यासाठी जो देवतेचं भजन करतो किंवा देवतेचं गायन करतो तो अर्थार्थी. माझा त्या प्रकरणाशी अर्थार्थी काही संबंध नाही. अर्थार्थी याचा शब्दशः त्यांनी घेतलेला अर्थ आहे की अर्थ, पैसा, धन. प्रत्येक वेळेला अर्थ याचा अर्थ पैसाच नाही होत. समृद्धी, शरीर ही सुद्धा संपत्ती आहे तुमची. तुमचं मन ही तर फार मोठी संपत्ती आहे जी लॉकरमध्ये ठेवली पाहिजे आणि ती लॉकरमध्येच आहे. फक्त त्याचा पासवर्ड काही लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे कुठेही फिरत असतं मन आपलं.
असा अर्थार्थी तिसरा भक्त जो भोग ऐश्वर्य प्राप्त व्हावा. भोग याचा अर्थ नकारात्मक नाही घ्यायचा आहे. भोग जे आपल्याला उपभोगता येईल, नामही असू शकतं ते. आणि शेवटचा जो भगवंताच्या अत्यंत आवडता भक्त आहे तो म्हणजे ज्ञानी. परत आलो ज्ञानाकडे. ज्ञानी निष्कामता ठेवून कृती करणार. परब्रह्म निष्काम तो हा. आपल्याला माहिती आहे हा अभंग निष्काम आहे, निष्क्रिय नाही म्हटलंय, निष्काम म्हटलेला आहे. शब्द बघा, निष्काम. या चारही जणांच्या कॅटेगरीमध्ये, शृंखलेमध्ये आर्त जिज्ञासू अर्थार्थी यापेक्षा ज्ञानी भक्त हा भगवंताला जास्त आवडतो. आलो भक्तीकडे परत आपण. बरोबर आहे विषय. ज्ञानी म्हणजे काय? निष्कामता ठेवणारा. या सूत्रामध्ये पुढे विवेचन करताना ते म्हणतात की भक्ती कोणाची करायची हे त्याच्या स्वरूपावर अवलंबून असतं. म्हणजे त्याचं ज्ञान आपल्याला त्याच्या स्वरूपावरून होतं. उदाहरणार्थ सगुणाची भक्ती करायची की निर्गुणाची करायची? निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. आपल्याला माहिती आहे निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. सगुणा म्हणजे बायको नाही, ही माझी बायको सगुणा नाही. निर्गुण आहे. निराकार तो निर्गुणेश्वर कसा प्रगटला असा विटेवर. ज्याच्या गुणाला तुम्ही शब्दात बांधू शकत नाही तो निर्गुण. गाणगापूरच्या पादुकांना जर तुम्ही बघितलं असेल तर त्या पादुकांना असा पायांचा आकार नाही आहे, निर्गुण आहेत त्या. निर्गुण मग निर्गुणाची भक्ती करणारा श्रेष्ठ की सगुणाची भक्ती करणारा श्रेष्ठ असे परत पेच. कारण आपल्याकडे कसं गुऱ्हाळ बसलेलं असतं चर्चेचं. मी ना सगुण देवतेची भक्ती करते. अगं नाही आम्ही निर्गुण देवतेची. हो का? बरं. नाही सगुणाची बरी पडते जरा, निर्गुणाचे म्हणजे फारच. का? कारण सगळा मनाचा अंतःकरणाचा तुमच्या एककेंद्रतेचा सगळा कस लागतो निर्गुण भक्तीत. अरे जे नाहीच आहे त्याला तुम्हाला स्वतःच्या नजरेत, स्वतःच्या ध्यानात त्याला बद्ध करायचं आहे आणि त्याची भक्ती करायची आहे तुम्हाला. निर्गुणाची भक्ती जास्त कठीण आहे ना. मी म्हणते सगुणाची भक्ती जास्त कठीण आहे. अरे डोळ्यासमोर दिसून तर आपलं मन नसतं. 10 दिवस गणपतीचे आहेत. अथर्वशीर्षाचं रोज 21 वेळा पारायण झालं पाहिजे. ओम भद्रम करणे ते नीट कर. आरतीचं ताट भद्रम करणे भी शृणुयाम देवा. आले नाही का ते अजून? आता पहिलं अथर्वशीर्ष संपायला येईल आपलं, सुरू होत आहे तरी आले नाही. समोर आहे तुमच्या तरी मन लागत नाही आहे. का? कारण त्याला पण इतक्या ठिकाणी फिरण्याची मुभा दिली आहे की आपण त्याला नाकी 9 येत आहेत आपल्याला. नारदांनी सांगितलं गोपिकांप्रमाणे भक्ती करा. म्हणजे कृष्णाला रोज घरी आणणे, आंघोळ घालणे. म्हणजे आम्ही नारदांनी सांगितलं भक्ती करा, आम्ही केलं. कृष्णाला आणलं, आंघोळ वगैरे घातली, खाऊ पिऊ घातलं, त्याला हवं ते करू दिलं, भक्ती झाली नाही. मनात कुठलाच भाव नव्हता गोपिकांचा. तो असावा एवढीच इच्छा. म्हणून नाही गोकुळ सोडल्यानंतर धाय मोकलून रडल्या सगळ्या. असं नाही होत आपल्याला, नाही का? कुठून येईल आपल्यात तेवढी आर्तता? नाहीच येत. ज्ञानी भक्ताला श्रेष्ठ म्हणत असताना जसं त्यांनी म्हटलं की भक्तीचं जसं स्वरूप असेल तसं तुम्हाला ज्ञान होतं. आता इथे सूत्र उलटं झालं आहे. आधी सांगितलं की ज्ञान हे साधन आहे, त्या साधनातनं तुम्हाला भक्ती करायची. आता म्हटलेलं आहे की जसं भक्तीचं स्वरूप तसं ज्ञान. तुम्ही मानाल तसं आहे.
निर्गुण आणि निष्काम याची भक्ती म्हणजे काय, तर प्रमाण, उपनिषद, वेद ज्या गोष्टी निर्गुण आहे म्हणून वेदांना अपौरुषेय म्हटलेलं आहे. खूप दिवस झाले काहीच लिहिलं नाही, आज वेदच लिहून काढतो असं व्यासांनी म्हटलं नाही. व्यासांनी सोय केली आपली, तरीही लोक त्याला जाणून घेत नाही. क्लिष्ट आहे भाषा. अग्नी मिळे पिरोहितम, रोज कुठे वदनी कवळ घेतासारखं म्हणायचं आहे ना, कशाला शिकायचे मग वेद. अशा उपनिषदांचा आपण रोजच्या जीवनामध्ये उपयोग करतो. अशा निष्काम भक्तीला धरून जे काही तुम्ही करता ती म्हणजे तुमची निर्गुण भक्ती. निष्काम म्हणून यजुर्वेदामध्ये एक वाक्य आलेलं आहे की यज्ञ हा निष्काम असावा. पण यज्ञाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत, नित्य, अनित्य, काम्य. नित्य यज्ञ जो रोज करायचा आहे तुम्हाला. एक यज्ञ आपण रोज करतोच, भोजन. म्हणून रामदास स्वामींनी लिहिलेला श्लोक आजपर्यंत आपण कितीतरी वेळा म्हटलं असेल, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. बा झाला म्हटलं श्लोक, चला बसा जेवायला. शेवटच्या वेळीकडे आपलं लक्षच नाही होत. सहज हवन होते जाणीजे यज्ञ कर्म. डोकं दुखत आहे, ॲसिडिटी वाढली, जेवण्याशिवाय पर्यायच नाही. नाही, यज्ञकर्म आहे ते. आहुती अशीच देता का पटपट? गुरुजी ते 4 तासातले यज्ञ 2 तासात करा बरं पटकन, वेळ नाही आहे इथे, यज्ञाला भूक लागली. नाही होत. आहुती आहेत त्या, आहुत्या द्यायच्या आहेत तुम्हाला. असा जो भाव आहे तो निष्काम. यज्ञ हा निष्काम असावा. मग तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे नित्य यज्ञ म्हणजे काय, तर अग्निहोत्र यज्ञ हा नित्य सांगितलेला आहे. दर्श पूर्णमास नावाचा एक यज्ञ आहे, तो नित्य सांगितलेला आहे. हे 2 यज्ञ नित्य आहे. नैमित्तिक म्हणजे काय, काहीतरी निमित्त साधून केलेले यज्ञ. उदाहरणार्थ 81 सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे, त्या निमित्ताने एखादा यज्ञ केला. श्रावण महिना आहे, एखादा रुद्र केला. गणपतीचे दिवस आहे, काही आपण अथर्व शीर्षांच्या माध्यमातून काही केलं. हे नैमित्तिक आहे, निमित्तानुसार होणार आहे. काम्य यज्ञ म्हणजे काय, मनामध्ये इच्छा ठेवून केलेले यज्ञ. तुम्हीच आत्ता म्हटलं यज्ञ हा निष्काम असा, मग काम्य यज्ञ कसा? काम्य याची उदाहरणं आपल्याला भरपूर सापडतील. पुत्र कामेष्टी यज्ञ त्यातलं एक. दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी केलेला यज्ञ हा काम्य यज्ञ आहे. नैमित्तिक नाही आहे तो, आणि नित्य नाही आहे तो, काम्यच आहे. मग यज्ञ हा निष्काम असावा असं का म्हटलं आहे, त्याचं उत्तर भगवद्गीतेत आहे. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. निष्काम म्हणता, कर्मण्येव अधिकारस्ते म्हणता म्हणजे नेमकं काय? यज्ञ करत असताना हा यज्ञ मी करतोय की नाही, या यज्ञातनं मला हे मिळणार आहे, मला ते मिळणार आहे, असा इंद्रजितासारखा यज्ञ आपल्याला करायचा नाही आहे. निष्काम भावनेतनं करायचं आहे की जे काही माझ्याकडनं होत आहे त्याचं फलस्वरूप जे मी केलं आहे त्याप्रमाणे मला मिळेल, एवढी निष्कामता आपली पाहिजे आहे. आणि याला निष्काम म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे असं, कारण यज्ञ हा निर्गुण आहे, कारण वेद हे निर्गुण आहेत, त्यांचं काही रचना नाही आहे. आता तुम्हाला जी उपलब्ध दिसतात ती आपल्या सोयीसाठी केलेल्या रचना आहेत. पण तसा जो वैदिक वाङ्मयाचा भाग आहे हा सगळा गुरुशिष्य परंपरेतनंच आपल्यापर्यंत आलेला आहे. आणि सगुण म्हणजे काय, तर त्या देवतेचं सौंदर्य जे तुम्ही निरूपणामध्ये करता पूर्वरंगामध्ये, की ही देवता अशी, याच्या लीला अशा, त्याने केलेल्या कृपा अशा, याच्यामध्ये गुण आहेत. सगुण आहे ना तो. ओज प्रासाद असे साहित्यातले गुण आहेत सांगितले. माधुर्य, ओज, प्रासाद अशा 3 प्रकारच्या रचना असतात साहित्यामध्ये. एक माधुर्य उत्पन्न करणारी, एक ओज पूर्ण असणारी, आणि एक प्रासादिक रचना असते की जी अप्रतिमच असते. अशा 3 रचना, 3 गुण आहेत काव्याची. तर मग सगुणाची भक्ती करत असताना तुम्ही त्या देवतेला अनुसरून त्याच्या काव्याचा किंवा त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अभंगांचं निरूपण करता, ती सुद्धा भक्तीच झाली. तसं पाहिलं झालं तर भगवद्गीतेत अजून एक सुंदर त्यांनी संदर्भ दिला की
मोक्षानंतरचा मार्ग भक्तीचा आहे. मोक्षानंतर भक्तीचा आरंभ होतो. म्हणजे आता आम्हाला मोक्ष प्राप्त व्हावा लागेल मग आम्हाला भक्ती साधेल, नाही. भक्ती मुक्ती असा आपण शब्द वापरतो. आधी भक्तीच म्हटले मग मुक्ती म्हटलेले. तुम्हाला भक्तीत राहून मुक्ती साधता येते. मुक्त झाल्यावर जेव्हा तो ब्रह्मभूत अवस्थेमध्ये स्थित होतो, ब्रह्मभूत म्हटलेलं आहे, तेव्हा त्याच्या भक्तीचा आरंभ होतो. ब्रह्म म्हणजे काय? जेव्हा त्याला ज्ञानप्राप्ती. हे वा, प्रत्येक वेळेला मोक्ष, अमुक अमुक व्यक्ती गेल्यानंतर बातमी येते ना की मोक्षप्राप्ती होवो. तर प्रत्येक वेळेला मोक्ष मिळण्यासाठी मृत होणे हे गरजेचं नाही. तुम्हाला मोक्ष साधता येतो भक्तीतनं. हळूहळू भक्ती येत गेली की मोक्ष आपोआप सापडत जातो तुम्हाला. आणि ही भक्ती साधत असताना तुम्हाला विरक्त होता येणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जे अश्रद्धाळू लोक आहेत, काय मिळतं हे करून, काय मिळतं ते करून, एवढं म्हणण्यापेक्षा 2 नाम जपा. जे अश्रद्धाळू आहेत त्यांना भक्तिमार्ग सहज साध्या पद्धतीने प्राप्त होत नाही, कारण प्रश्नच संपत नाहीत. भक्ती हा मुळात प्रश्न निर्माण होण्याचा किंवा प्रश्न उपस्थित करण्याचा भागच नाही. साखर गोड आहे हे जसं आपण सांगतो की नाही. कसं कळलं? चाखल्यावर, अनुभवल्यानंतर. अनुभव घेण्याचा मार्ग म्हणजे भक्ती. बघा, स्वतः अनुभव घ्या, त्याच्यानंतर भक्ती साध्य होते. आणि एक सुंदर वाक्य आलंय, भक्तांच्या संगतीत श्रद्धा निर्माण होते. जे भक्त असतात की नाही, भक्त हा भक्तीपेक्षा छोटा आहे. भक्ती म्हटलंय दोन्ही अर्थाने, दीर्घही आहे रस्वही आहे. भक्त हा भक्तीनी निर्माण होत असतो. तर असे जे भक्त आहेत, साहित्यामध्ये याला भक्तवाद सुद्धा म्हटलंय. काव्याचे ध्वन्यालोक नावाचा एक ग्रंथ आहे आनंदवर्धनाचार्यांचा, त्याच्यात त्यांनी म्हटलंय की काव्य हे भाक्तमाहूत म्हणणे अशी एक कारिका आहे त्याच्यामध्ये, की काही जण याच्यामध्ये भाक्तवाद मानतात. म्हणजे काय? काव्यामध्ये काय आहे नाही हे नका बघू, तो अनुभवल्यानंतर तुम्हाला जो आनंद मिळतो तो बघा. ही म्हणजे भक्ती. याच्यासाठी प्रमाण म्हणून 12वा अध्याय भक्तियोग. त्याच्यामध्ये भक्ती म्हणजे काय, यापेक्षा भक्त कसा असला पाहिजे याच्यावर खूप छान भर दिलाय. समः शत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता. वा, जागे आहेत सगळे. परत एकदा, समः शत्रौच मित्रेच, शत्रूच्याही ठिकाणी मित्राच्याही ठिकाणी, मान अपमानाच्या ठिकाणी जो सम आहे, जो तटस्थ आहे. म्हणून एक प्रश्नही विचारला होता अर्जुनाने की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशवः. स्थितप्रज्ञ म्हणजे काय? एका ठिकाणी तुम्ही गुंतून असणं किंवा तटस्थ भूमिकेतनं त्या गोष्टीकडे बघणं, नरोवा गुंजरोवा नाही. स्थितप्रज्ञ, प्रज्ञबुद्धी, मेधा, धी असे अनेक संस्कृत शब्द त्याच्यासाठी आलेले आहेत. तर जी तुम्हाला त्या परमात्म्याच्या चरणी अनन्य भावाने लीन होण्यासाठी प्रवृत्त करते ती भक्ती. परावृत्त नाही, प्रवृत्त. उलट परावृत्त मनाला जी प्रवृत्त करते ती भक्ती. भक्ती साधत असताना एक पथ्य माणसाने पाळावं, हे मी करतो ही भावना येऊच नाही. तो भगवंत माझ्याकडून करवून घेतो. करता पद फार जोखमीचं असतं. म्हणून
कर्तव्य हा शब्द कर्मण्येव अधिकारस्थेमध्ये वापरलेला नाही आहे. कर्मण्येव अधिकारस्थे, तुम्ही फक्त कर्मच करा. मी बसलो आहे ना इथे करता, तर कर्तृपद इतकं सोपं नाही आहे. आपल्याला कर्म करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते आणि हे ज्ञान त्या भक्तीचं साधन आहे. जोपर्यंत तुम्हाला त्या ज्ञानाचा आविष्कार, ज्ञानाचं रूप, प्रत्येकच वेळेला हे ज्ञान आहे असं दाखवता येत नाही. ज्ञान ते अदृश्य आहे, ते तुम्हाला निर्गुणच आहे. ज्ञान ते तुम्हाला आणावं लागतं त्या ठिकाणी. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया असं म्हटलंय. चक्षुरु उन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञान पण खूप वापरतो हे सगळ्या गोष्टी. तर अज्ञान, हे अज्ञान काय आहे? ज्ञान अज्ञान या दोन्ही गोष्टी आपल्या बुद्धीमध्ये स्थित आहेत. अज्ञान म्हणजे जे आपल्याला असून दिसत नाही ते अज्ञान. ज्ञान म्हणजे काय की त्याच्यावरचा अज्ञानाचा पडदा दूर सारल्यानंतर जे दिसतं ते ज्ञान. ज्ञान आणि अज्ञान या आपल्याच बुद्धीमध्ये स्थापित असणाऱ्या दोन व्यक्ती आहेत. म्हणून ज्ञानाला ब्रह्म म्हटलंय. आणि ब्रह्म हे नेहमी सत्य असतं. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या असं जसं आपण मगाशी ऐकलं तसं नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. इह या लोकात, या इहलोकामध्ये ज्ञानापेक्षा पवित्र दुसरं काहीही नाही. आणि हे ज्ञान हेच भक्तीचं साधन आहे. पोचायचं भक्तीजवळ आहे आपल्याला, पण ज्ञान असलं पाहिजे. कळलं पाहिजे ना की काय करतोय आपण. त्याच्यासाठी विवेक गरजेचा आहे, वैराग्य गरजेचं आहे, मुमुक्षुत्व गरजेचं आहे, मोक्ष गरजेचं आहे. हे सगळं आपल्याला गरजेचं आहे. कारण ही साधनं आहेत, टूल्स आहेत. साध्य तर फार मोठं आहे. आत्ताशी 28व्या सूत्रावर आहोत आपण. 84 सूत्र आहेत. मी तर कधी कधी 84 ही संख्या, 84 लक्ष योनी, प्रत्येक याच्यातलं एक एक आहे. गोपिकांप्रमाणे भक्ती असावी, इथून सुरुवात झालेला प्रवास या सूत्रापासून पुढे पायऱ्या सांगितलेल्या आहेत भक्तीच्या, किंवा भक्तीच्या साधनांच्या पायऱ्या आहेत इथून पुढे. गुरुभक्ती सुद्धा फार महत्त्वाची. गुरु हा शब्दच मुळात मोठा आहे. गुरु म्हटलंय त्याला. मोठा, लघु आणि गुरु असे दोन. या विवेचनातनं ज्या ज्ञान या एका साधनाचा जो आपल्याला हात धरायचा आहे तो अगदी प्राप्त होतपर्यंत, भक्ती प्राप्त होतपर्यंत, ती साध्य होतपर्यंत आपल्याला तो सोडायचा नाही. ज्ञान आहे म्हणजे त्या ठिकाणी खूपच गोष्टी समीक्षात्मक बघायच्या नाही आहेत. भाव, देव भावाचा भुकेला. दरवर्षी नवरात्रामध्ये भरजरी पैठणी आम्ही कोल्हापूरच्या लक्ष्मीला देतो. श्रीमंती आहे, भाव नाही आहे. आहे म्हणून देता. भाव सापडतो तुम्हाला संत साहित्यात. प्रत्येक संतांचे अभंग, प्रत्येक भाव तोची देव, एकनाथांनी लिहिलेला अभंग आहे. तुमच्या मनातला भाव हाच तो. आणि भाव भक्तीची भावुक गाथा असं आपण किती वेळा ऐकतो. भाव आणि भक्ती हे असे हातात हात घालून चालणारे बहीण भाऊ आहेत. मनी नाही भाव देवा मला पाव, किती उदाहरण आहेत. तर हा भाव तुमच्या मनामध्ये जेव्हा अनन्य शरणाचा येतो तेव्हा भक्ती साधता येते. याच भक्तिसूत्राच्या सुरुवातीला नारदांच्या अनुषंगाने जो श्लोक आला तो उद्धृत करते आणि माझ्या वाणीला विराम देते मी, की अहो देवर्षी धन्योयम सत्कीर्ती शारंग धन्वनः गायन्या आद्यमिदम तंत्र्या रमंत्यातुरम जगत. की हे देवर्षी नारद, वीणावादन करून
भगवत गुण गायनामध्ये तुम्ही जे तल्लीन होता, त्या तल्लीनतेने, मी जोडलेलं एक वाक्य आहे त्याच्यामध्ये, त्या तल्लीनतेने आम्हालाही त्याच्यामध्ये रममाण होण्याची बुद्धी होवो, हीच प्रार्थना. आणि याच सूत्र म्हटलंय त्याला, सूत्रधार हा शब्द जो आपण वापरतो की नाही, की त्याला ओवलेले आहेत सगळे मणी. हे 84 मण्यांची माळ आहे ही. तुम्ही रोज जपा, भजा, वाचा, अनुभवा, पण भक्ती सोडू नका. श्लेषात्मक असली पाहिजे भक्ती, जोडलेली, चिकटलेली, श्लेष. तर अशा देवर्षी नारदांनी ज्या भक्तिसूत्राचं बीज आपल्यापर्यंत या सूत्र माध्यमातून आणलं आणि आपल्या मनामध्ये तेच भक्तीचं बीज रोवून त्याचा एक सुंदर वटवृक्ष व्हावा, आणि तो होईलच अशी देवर्षी नारदांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते. तुमच्या सगळ्यांनाही धन्यवाद देते. तुम्ही फार पेशंटली ऐकून घेतलंत, मला सहन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मानते. व्यासपीठाचेही आभार, आयोजकांचेही आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. जयतु संस्कृतम, जयतु भारतम. धन्यवाद.